हॅलो मैत्रिणींनो, मी स्वाती तेजल भागमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड बघून कळलं असेल की आम्ही कुठे आलो आहोत. तर हो, किती धावपळ असली काही असलं तरी मुलांना आता सुट्टे पडल्यामुळे त्यांना कुठेतरी फिरायला काहीतरी खायला बाहेर घेऊन जायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही आलो आहोत. आमच्या जवळच आहे ते हुपरी. हुपरीला इथे मोठी खाऊ गल्ली आहे. तिथे खूप चांगलं काय काय खायला मिळतं. आम्ही नेहमी वेळ असला की इकडेच खायला येतो. तर आम्ही आता इकडे आलो आहोत. दावणगिरी लोणी डोसा, तिथला डोसा आम्हाला खूप आवडतो. तसे तिथे गुजराती चाट सेंटरही आहे. तिथे आलू टिक्की चाट व बाकीचे चाटही चांगले मिळतात. तिथं आम्हाला आलू टिक्की चाट आवडतो म्हणून आम्ही ते घेतलं आहे. छान आहे आलू टिक्की चाट. माझ्या मुलांनाही खूप आवडते. रेग्युलर जेवण सोडून बाहेर पण काहीतरी खायला नेलं की मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही त्यांना बघून आनंद मिळतो. माझी लहान मुलगीला आईस्क्रीम खूप आवडते. मग तिकडे गेल्यानंतर आम्ही तिला आईस्क्रीम घेतो. तिला डोसा वगैरे असं काही जास्त आवडत नाही. ही जी जागा आहे त्याला जवाहर चौपाटी असेही म्हणतात, कारण हे कारखान्याच्या एकदम समोरच्या बाजूला आहे, त्यामुळे त्याला जवाहर चौपाटी असे म्हणतात. इथे एक बाग पण आहे. तिथे पण छान मुलांना खेळायसाठी वगैरे जागा मस्त आहे. कधी या साईडला आलात तर नक्की भेट द्या जवाहर चौपाटीला. आणि राजराजेश्वरी म्हणून देवालय आहे, तिथे बाग आहे, ते छान आहे. आता डोसा खाऊन झाल्यानंतर आम्हाला पाणीपुरी खायची होती, त्यामुळे आम्ही पाणीपुरीचा इथं गाड्यावर आहे, छान पाणीपुरी मिळते इथे. तिकडे आम्ही निघालो. आणि ते तुपातली भेळ पण खूप छान मिळते. हे बघा इथे तुपातील भेळ आणि पाणीपुरी छान मिळते. आमच्याकडे सर्वांनाच पाणीपुरी खूप आवडते. माझ्या लहान मुलीला तर पाणीपुरी खूपच आवडते. पाणीपुरीची टेस्ट घेत आहे सगळे. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही ते बागेत जाणार आहोत. चल बागेत जाऊया आपण. चला तुम्हाला बाग दाखवते, खूप छान आहे ते. बाहेरच्या बाजूला मुलांना खेळण्यासाठी त्या गाड्या
त्या पण आहे. हे बघा एंट्रीलाच इथे गाड्या आहेत. मुली काही गाडीत बसल्याशिवाय ऐकता नाही. तिघींनाही आम्ही गाडीत बसवलं आता. हे बघा स्वराची गाडी आली आहे पहिल्यांदा. स्वरा खूप खूप खुश झाले आता. सगळीच मुलं मामाच्या गावावर आले, मग सगळीच या बागेत आले. हे बघा दुसरीची पण गाडी आली. तर बागेत आज एंट्री करतानाच उजव्या साईडला तो कारंजाचं हे केलं शो. संध्याकाळ होता, लाईट लागते. उंच झाडे, गवत वगैरे छान आहे. मुलांना खेळायसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, घसरगुंड्या आहेत. सीसॉ, झुला. इकडे खूप गर्दी असते. सुट्टीच्या वेळात तर एकदम जास्त गर्दी असते इकडे. मुलं बघा किती छान खेळत आहेत तिथे. खूप छान वाटते इथं आत आल्यानंतर. वो भी जाने का मतलब कौन मस्ती ना कि आप को जाने का करने के लिए हाँ बोलो झुल्यात बसायला सगळ्यांनाच आवडतं. त्या पण मुली झुल्यात बसल्या किती आनंद झाला त्यांना. स्वरा थोडी घाबरते झुल्यात. बाय मंडळी.